गुजरात राज्यात कांद्याचे भाव कोसळल्यानंतर तिथला शेतकरी संकटात आलेला होता. संकटात आलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी गुजरात सरकारने त्यांना प्रति क्विंटल 200 रुपये अनुदान जाहीर केलेले. सुमारे 250 क्विंटलपर्यंत हे अनुदान देण्यात येणार आहे. एका शेतकऱ्याला जवळपास 50,000 अनुदान मिळणार आहे. महाराष्ट्रात देखील हीच परिस्थिती आहे. विशेषतः नाशिक जिल्ह्यात सर्वात जास्त भाव कोसळल्याचा फटका नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसलेला आहे. आणि इथे फक्त भावच कोसळले नाही तर 3 संकट आलेले. अवकाळी पावसामुळे शेतात जो कांदा होता तो खराब झाला आहे. त्याच्यानंतर चाळीत साठवून ठेवलेला कांदाही खराब झाला आहे आणि भाव कोसळल्यामुळेही शेतकऱ्यांना फटका बसत आहे. तिहेरी संकट सापडलेल्या शेतकऱ्यांना मायबाप सरकारकडून काय अपेक्षा आहे? कांद्याला किती अनुदान मिळावं? काय म्हणणं आहे या शेतकऱ्यांचा आपण जाणून घेऊया. काय म्हणाल, जो गुजरात सरकारने निर्णय घेतला तुम्ही कसं बघतात आणि तुम्ही काय मागणी कराल? चांगला निर्णय गुजरात सरकारने घेतलेला आहे. प्रथम त्या सरकारचे मी महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या वतीने अभिनंदन करतो. कारण महाराष्ट्राचं मध्ये कांदा पिकवणारा जो जिल्हा आहे, प्रमुख जिल्हा नाशिक जिल्हा ओळखला जातो आणि हे आगर आहे कांद्याचं. अशा असताना नाशिक जिल्ह्यातील संकट अतिशय मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यावर आलेले आहेत. अवकाळी पाऊस, खराब वातावरणामुळे कांदा खराब होणं आणि अतिशय कमी प्रमाणात भाव मिळत आहे. अशा परिस्थितीत मोठं संकट या शेतकऱ्यावर निर्माण झालेलं आहे. उत्पादन खर्चही निघत नाही. 14 ते 15,000 रुपये 14 ते 1500 रुपये क्विंटल कांदा विकला जातोय आणि त्याच्यातून शेतकऱ्याचं आर्थिक कंबरडं मोडलेले आहे. अशा परिस्थितीमध्ये सरकारने प्रति क्विंटल 350 रुपये मागणी द्यावी आणि त्याला मर्यादा नसावी. कारण महाराष्ट्रातील खूप मोठमोठे शेतकरी आहेत का ज्यांना या कांद्याचा मोठा फटका बसलेला आहे. म्हणून मी विनंती करतो की शेतकऱ्याला थोडीफार मदत म्हणून 350 रुपये क्विंटलची घोषणा न करता अंमलबजावणी करावी. अधिवेशन चालू आहे. हे सरकार शेतकऱ्यांचं सरकार म्हणून जे काही ओळखलं जातं याची प्राचिती आणून द्यावी आणि शेतकऱ्यांना एक मोलाचा आधार द्यावा अशी मी शेतकऱ्यातर्फे मागणी करतो. मध्यंतरी पाऊस अवकाळी पाऊस मे महिन्यात झाला. त्यावेळेला जो काढणीला आलेला होता कांदा तो शेतात होता. काही शेतकऱ्यांनी भाव कोसळल्यामुळे पुढे भाव चांगले भेटतील काही कांदाही साठवून ठेवलेला होता. मात्र बदलत्या वातावरणामुळे तोही कांदा खराब झालेला आहे. एकरी किती खर्च येतो आणि काय शेतकऱ्यांवर वारंवार संकट येताना ते कसे सामोरे जातात? खरं तर एकरी खर्च हा 40,000 पर्यंत खर्च येतोय शेतकऱ्यांना आणि उत्पादन जर म्हणलं तर 100 क्विंटल सुद्धा आज निघत नाही. आज 1500 रुपये एका क्विंटलमध्ये जर एका ट्रॅक्टरमध्ये 30 क्विंटल भरतो आणि 4 ते 5 ट्रॅक्टर कांदे निघतात. अशा परिस्थितीत काही परवडत नाही. शेतकऱ्यांनी जो साठवलेला कांदा होता तो सडलेला आहे ॲक्च्युली या बदलत्या वातावरणामुळं. आणि जो अवकाळी पाऊस झाला आहे जो काढणीला आलेला कांदा होता तो शेतातच राहून गेला. असं मोठं संकट आणि मोठं नुकसान शेतकऱ्याचं झालेलं आहे. म्हणून हे थोडीफार जर त्याची काही भर काढायची असेल तर सरकारने क्विंटल मागे 350 रुपये अनुदान द्यावं आणि ते सरसकट द्यावं. अटी शर्ती नियम नोंदणी ह्या बाजूला ठेवाव्यात आणि या प्रमाणामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात अनुदान द्यावं. तसेच सरकारने घोषणा केली होती कर्जमाफीची. ही कर्जमाफी सुद्धा सरसकट होणं गरजेचं आहे. तरच शेतकरी वाचेल. नाहीतर शेतकऱ्यापुढं आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही. याची सरकारने नोंद घ्यावी ही शेतकऱ्यातर्फे मी मागणी करतो. कधी आसमानी तर कधी सुलतानी असे एका पाठोपाठ एक संकट शेतकऱ्यावर नेहमीच येत असतात. विशेषतः सर्वात जास्त नुकसान हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसतो. आता गुजरात सरकारने जो निर्णय घेतलेला आहे 200 रुपये प्रति क्विंटल ते कांदा अनुदान देण्याची घोषणा केलेली आहे. त्याच्यासाठी त्यांनी तरतुदी केलेली. आपल्या मायबाप सरकारकडून महाराष्ट्र सरकारकडून तुम्हाला काय वाटतं, काय अपेक्षा आहे आणि सरकारने तुमच्यासाठी काय करायला पाहिजे? खरं तर शेतकरी हा असा व्यक्ती आहे तर त्याच्या पाचवीलाच हे संकट, आसमानी संकट असो, सुलतानी संकट असो, इतर निसर्गाचे अनेक प्रकोप असो, ही झेलण्याची त्याच्यात ताकद आहे. पण मी मायबाप सरकारला एकच विनंती करेल, येणारं हे अधिवेशन चालू आहे आणि ह्या अधिवेशनामध्ये सरकारने बजेटमध्ये तरतूद करावी आणि एक विशेष फंड या ठिकाणी जाहीर करावा आणि शेतकऱ्यांसाठी जे गुजरात सरकारने जो अनुदानाचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासा दिला आहे तसाच दिलासा या महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना द्यावा, जेणेकरून या महाराष्ट्रातील शेतकरी जगला पाहिजे आणि टिकला पाहिजे. ज्या शेतकऱ्यांच्या भरोश्यावर हे सर्व चालतं ते शेतकऱ्यांसाठी हा दिलासा दिला पाहिजे. सरकारने यासाठी किमान 300 ते 400 रुपयापर्यंत प्रति क्विंटल अनुदान द्यावं आणि जे काही निकष व
निर्बंध आणि नियम लावतात त्याच्यात जराशी शिथिलता दिली पाहिजे, म्हणजे जेणेकरून सर्वसामान्य शेतकऱ्याला सुद्धा त्याचा कसा जास्तीत जास्त फायदा होईल या ठिकाणी याप्रमाणे त्यांनी निकष करावे. आणि माझी कृषी मंत्री महोदयांना पण विनंती राहील, आपण या ठिकाणी येणाऱ्या अधिवेशनामध्ये आपण याचा आवाज बुलंद उठवा आणि नाशिक जिल्हा हा ज्याप्रमाणे कांद्यासाठी अग्रेसर आहे त्याप्रमाणेच आपण आपली मागणी अग्रेसर मांडावी आणि शासनाकडनं हे तरतूद निवेदन देऊन तरतूद करून घ्यावी अशी मी या ठिकाणी सरकारला विनंती करतो. बाबा, तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून कांदा उत्पादन करत असतात, कांद्याची लागवड करतात. मात्र गेल्या काही वर्षापासून कांदा हा नेहमीच वांदा करत आलेला आहे. काय परिस्थिती असते तुमची आणि काय तुम्हाला संकटाला कसं कसं तोंड द्यावं लागतं आणि सरकारकडून तुमची अपेक्षा पूर्ण होत आहे का? कांदा उत्पादक करताना शेतकऱ्याला काय काय गोष्टीला सामोरं जावं लागतं. पार नांगरणीपासून तर कांदा म्हणजे कांद्याचं काढणीपर्यंत काय काय खर्च येतो. साधारण एकरी 30,000 ते 40,000 रुपये शेतकऱ्याला खर्च येतो. पण पदरात जर पाहिलं हे ह्या संकटांमुळं कधी पावसाळा कधी काय, तर याच्यामुळे शेतकरी पूर्णपणे मेचकुटीला आलेला आहे. गुजरात सरकारनं जो निर्णय घेतला त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने सुद्धा असा निर्णय घेऊन आणि शेतकऱ्यांना पूर्ण दिलासा द्यावा. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, पण त्याला जर असं काही सहकार्य झालं नाही तर तो पूर्ण म्हणजे शेती व्यवसायच म्हणजे तोट्यात येईल आणि त्याच्यावर पूर्णपणे म्हणजे इतर सगळ्या जनतेला त्याचा त्रास सहन करावा लागेल. याची सरकारनं नोंद घ्यावी आणि गुजरातच्या धर्तीवरच त्यांनी हा महाराष्ट्र शासनानं आता सध्या अधिवेशन चालूच आहे. त्यांनी हा शेतकऱ्यांचा पोषक असा निर्णय घ्यावा. पण असंही म्हटलं जातं का लाडकी बहीण योजना जी लागू केली त्याच्यामुळे सरकारच्या तिजोरीवर मोठा भार आलेला आहे आणि तो भार पेलण्यासाठी अनेक योजनांनाही कात्री लावली जाते. तुम्हाला वाटतं का सरकार शेतकऱ्यांना अशा आर्थिक संकटात किंवा त्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत झालेली असताना शेतकऱ्यांना दिलासा देईल असं वाटतंय? नाही, खरं तर लाडकी बहीण योजना केली ही अतिशय चांगली होती, आहे, चालू पण आहे. त्यामुळे असं समजतं की गेल्या अनेक योजनांना कात्री लावली, पण सरकारकडे खूप मोठा विचार करण्याची दृष्टी आहे. सरकारकडे पैशाची पण मोठी उपलब्धता कशी करता येईल, काय करता येईल यासाठी विविध तज्ज्ञ बसलेले आहे आणि या तज्ज्ञांच्या मार्गदर्शन घेऊन मग शेतकऱ्यांसाठीच त्यांच्या सगळ्या गोष्टी येतात का? अनेक ठिकाणी अनेक मोठमोठे प्रोजेक्ट पण आहेत, त्यांच्यासाठी पण पैसा उपलब्ध करता येतो ठरवलं तर. तसाच सरकारने मोठा मनाचा विचार करावा. मोठ्या मनाने हा विचार करून शेतकऱ्यांसाठी एक तरतूद या ठिकाणी केली तर कुठलाही मोठा भार या ठिकाणी सरकार शेतकऱ्यांसाठी पडेल असं मला या ठिकाणी वाटत नाही आणि सरकार शेतकऱ्यांसाठी कधी मागं पुढं पाहिल असं पण या ठिकाणी मला खात्रीने बोलावंसं वाटतं. एकूणच वारंवार येणाऱ्या संकटामुळे नाशिक जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील शेतकरी हा संकटात सापडत असतो. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जास्त त्रास सहन करावा लागत आहे. भाव पडल्यामुळे तर त्यांचं आर्थिक बजेटही कोलमडलेलं आहे. त्याच्यामुळे आता मायबाप सरकारने ज्या पद्धतीने गुजरात सरकारने निर्णय घेऊन प्रति क्विंटल 200 रुपये अनुदान जाहीर केलं, त्याच धर्तीवर आता महाराष्ट्र सरकारनेही आमच्यासाठी अनुदान जाहीर करावं. फक्त जाहीर न करता तो आमच्या पदरात पाडून द्यावा अशी एक मुख्य मागणी नाशिक जिल्ह्यातील शेतकरी करीत आहे. अबू शेख, न्यूज 18 लोकमत, मनमाड.